हे देर माझं संयम देशमाने आणि पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये द बेस्ट ऑनलाईन द बेस्ट ऑफलाईन अकॅडमी इन संभाजीनगर. ओके, आजपासून आपण जी सिरीज सुरू करणार आहोत, म्हणजे सिरीज तर कालच सुरू झालेली. ओके, म्हणजे आपण आजपासून बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत फक्त टेन्सेस शिकणार आहोत. If you want to speak in English language fluently, then you can contact us. You can directly DM us on this number for further inquiry about online or offline classes. Okay, fine. मी तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं की किती प्रकारचे टेन्सेस असतात, टेन्सेस बनतात कसे, कोणकोणत्या गोष्टीवरून टेन्सेस बनत असतात, राईट. किंवा टेन्सेस शिकण्यासाठी तुम्हाला एक बेसिक स्ट्रक्चर समजणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्हाला हे समजणं आवश्यक आहे की सगळ्यात पहिले सब्जेक्ट काय आहे, ऑब्जेक्ट काय आहे, व्हर्ब काय आहे, हेल्पिंग वर्ब काय आहे, हे समजणं तुम्हाला खूप जास्त आवश्यक आहे. ओके, फाईन. हे तुम्हाला मागच्या लेसनमध्ये मी तुम्हाला शिकवलेलं. ओके, त्याचा मराठी अर्थ काय होतो. आजपासून आपण जे पुढचे 12 टेन्सेस आहेत त्यापैकी सगळ्यात पहिला जो आहे तो आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. कधी वापरतो, कशा प्रकारे वापरतो, सब्जेक्ट कोणकोणते असतात, कोणत्या सब्जेक्टच्या वेळेस काय बदल होतात, मराठीमध्ये वाक्य कसे तयार होतात, हे सगळं मी तुम्हाला आज सांगणार आहे, विच इज इन सिंपल प्रेझेंट टेन्स. अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. अँड प्लीज या व्हिडिओला कमीत कमी 100 लाईक्स मला पाहिजे, सो दॅट आय विल अपलोड द अनदर व्हिडिओ. ओके, लेट्स स्टार्ट. आजपासून आपण शिकणार आहोत सिंपल प्रेझेंट टेन्स, म्हणजे साधा वर्तमान काळ. साधा, प्लेन, मसाला, व्हॉट इज दिस. ओके, साधा म्हणजे काय, नीट लक्षात घ्या. कधी वापरतो साधा वर्तमान काळ आपण, जेव्हा असं वाक्य तुम्हाला बोलायचं असतं, जेव्हा असं वाक्य बोलायचं असतं की जे तुम्ही रोज करता, जे तुमचे रेग्युलर ॲक्शन्स आहेत, रेग्युलर हॅबिट्स आहे, अशी गोष्ट जर तुम्ही रोज करता. आता तुम्ही एक कोड लिहून घ्या, या ठिकाणी लिहून घेऊ शकता तुम्ही. तो, ती, ते, या गोष्टी लिहून घेऊ शकता. तो, ती, ते म्हणजे काय, जसं मी तुम्हाला म्हटलं की मी जेवण करतो, तर करतो म्हणजे काय, तर मी यार आजच जेवण करत नाही, माझी हॅबिट आहे, मी रोज जेवण करतो. ती क्रिकेट खेळते, तर ती आज क्रिकेट खेळत नाही, रोज क्रिकेट खेळते. मी म्हटलं की सूर्य हा पूर्वेला उगवतो, तर ही आता उगवत नाहीये, करोडो वर्षापासून सूर्य पूर्वेला उगवत आलेला आहे, राईट. सो अशी गोष्ट जी मला बोलायची असेल, जी युनिव्हर्सल असेल, जी कधी नष्ट होणारी नसेल, जी फॅक्ट असेल, जसं सूर्य पश्चिमेला मावळतो, अरे भाई मावळतो, फॅक्ट आहे, बरोबर ना. किंवा रेग्युलर ॲक्शन, मी खेळायला जातो, मी इंग्रजी शिकवतो, मी क्लासेस घेतो, हे माझे रेग्युलर ॲक्शन्स आहेत. रोज मी ज्या ॲक्शन्स करतो त्यावेळेस तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा आहे. नीट लक्षात घ्या. मी का म्हणतोय, कारण दिस इज गोना बी सो इम्पॉर्टंट फॉर यू. पहिले तुम्हाला कोणताही टेन्स समजायचा असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिले प्लॉट समजणं खूप जास्त आवश्यक असतं, की यार हे जे वाक्य मी बोलत आहे, हे वाक्य मी कोणत्या अनुषंगानं बोलत आहे किंवा कोणत्या प्लॉटच्या आधारे बोलत आहे, मला ॲक्च्युली बोलायचं काय. एकदा तुमच्या माइंडची ऑइलिंग झाली ना बॉस, की मग देन यू विल एबल टू मेक अ सेंटेन्सेस व्हेरी फ्लुएंटली. एम आय क्लिअर. ओके, सिंपल प्रेझेंटेचा वापर कधी करायचा हे सगळ्यात पहिले लिहून घ्या. ओके, आणि तुम्हाला फक्त आमच्या अकॅडमीचे बुक्स वगैरे मागवायचे असतील तर यू कॅन डायरेक्टली कॉन्टॅक्ट, आमच्याकडे बुक्स सुद्धा अवेलेबल आहेत. ओके, फाईन. ओके, तो, ती, ते म्हणजे मी अभ्यास करतो, ती बोलती, तो खेळते, या टाईपमध्ये सेंटेन्स बनवतो ना आपण. खेळतो, चालतो, बोलतो, उठते, बसते, पिते, झोपते. ओके, चालती, बोलती, खाती. ओके, अशा प्रकारचे जे वाक्य आपण बनवतो त्याला आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करत असतो. ओके, दिस इज व्हेरी इझी. फॉर एक्झाम्पल बघा, मी दररोज शाळेत जातो, ठीक आहे, जातो, मी रोज शाळेत जातो भाई. उदाहरणार्थ ती रोज भाजी बनवते भाई, क्रिया रोज होतीये. सूर्य पूर्वेला उगवतो, रोज उगवत आहे भाई, क्रिया रोज होतीये. आम्ही दररोज मराठी वाचतो, रोज मराठी वाचत आहे भाई आम्ही. पक्षी सकाळी गातात, रोज गातात. समजलं. अशी गोष्ट जी रोज होत आहे त्यावेळेस तुम्हाला काय सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करावा लागतो. कन्स्ट्रक्शन समजून घ्या. आणि जी PDF आम्ही तुम्हाला देणार आहे, आम्हाला मेसेज करा या नंबरवर, आम्ही तुम्हाला फ्री PPT अवेलेबल करून देऊ या गोष्टींची. ओके, सो प्रॅक्टिसची आम्ही तुम्हाला आम्ही मराठीमध्ये सेंटेन्स देऊ, ते तुम्हाला ट्रान्सलेट करायचे आहेत इंग्लिशमध्ये. ही पूर्ण प्रॅक्टिस PDF आमच्याकडे अवेलेबल आहे. यू कॅन कॉन्टॅक्ट अस ऑन दिस नंबर. ओके, चलो 94 04 30 50 70 हे दिसत नसेल तर फाईन. ओके, आता नीट लक्षात घ्या. सेंटेन्स तयार करायच्या आधी तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की याचं कन्स्ट्रक्शन काय.
Until and unless you will not get the construction of the sentence, you will not going to make the sentences clearly. Fine. So that's why I have told you here the construction. Construction कशा प्रकारे आहे. सगळ्यात पहिले सुरुवात करायची असेल तर तुम्हाला सब्जेक्ट घ्यावा लागतो. मी तुम्हाला एक गोष्ट अजून सांगितलेली आहे, माझा व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता की मोठमोठे सेंटेन्सेस कसे तयार करायचे. याच्यामध्ये तुम्हाला मी अशी एक ट्रिक सांगितलेली आहे की किती मोठं सेंटेन्स तुमच्या समोर असो तुम्ही सेंटेन्स इझिली तयार करू शकाल. ओके, प्लीज तो व्हिडिओ बघून घ्या माझा, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके फाईन. बघा सगळ्यात पहिले तुम्हाला सब्जेक्ट घ्यावा लागतो. सब्जेक्ट म्हणजे काय? सब्जेक्ट म्हणजे जी ऍक्शन तुमच्या समोर होत आहे ती कोणाच्या माध्यमातून होत आहे. आता बघा सब्जेक्ट कोणकोणते आहेत, मी काही सब्जेक्ट तुम्हाला लिहून देतोय, तर प्लीज तुम्ही लिहून तुमच्याकडे ठेवा. ओके, कारण मी सारखं याच्या पुढच्या सिरीजमध्ये तुम्हाला लिहून देणार नाहीये. सो प्रेझेंट टेन्समध्ये मी तुम्हाला आता काही सब्जेक्ट लिहून घेतो, ही प्लीज गोष्ट नीट लक्षामध्ये ठेवा आणि या सब्जेक्टचा वापर करूनच आपल्याला सेंटेन्स तयार करायचे. ओके, सब्जेक्ट बघा. आता मी तुम्हाला असे काही सब्जेक्ट देणार आहे की ज्या सब्जेक्टच्या माध्यमातून पूर्ण दुनिया तुमच्या समोर येऊन जाईल, पूर्ण जगामधले लोक तुमच्या समोर येऊन जातील. बघा सगळ्यात पहिले आय, ओके, वी, यू, दे, ठीक आहे, राम अँड सीता, म्हणजे कोणतेही दोन, राम सीता, चंदू मंगू, ओके, विद्या बालन, ठीक आहे, कोणतेही जे आहे तुमचे असं म्हणू आपण, कोणतेही प्लुरल नाव, कोणतेही एकापेक्षा जास्त लोक. ठीक आहे, हे झालं आय. आणि अजून एक लिहून घ्या, ही, शी, इट आणि राम. राम म्हणजे कोणतंही नाव, राम अँड सीता म्हणजे कोणतेही दोन किंवा जास्त नावं, आणि राम म्हणजे कोणतंही एक नाव. ठीक आहे, ही, शी, इट आणि राम. बघा आय म्हणजे काय? मी. वी म्हणजे आम्ही. यू म्हणजे तू, आणि दुसरं यू म्हणजे तुम्ही सगळे. दे म्हणजे ते सर्व, आणि राम अँड सीता म्हणजे राम आणि सीता दोघं जण. ओके, हा पहिला ग्रुप. दुसरा ही ग्रुप. ही ग्रुपमध्ये काय? ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे तो, ती, ते. जर का निर्जीव ऑब्जेक्ट असेल, जसं माझा मुलगा असेल तर मी त्याला हीच म्हणणार, मुलगी असेल त्याला शीच म्हणणार, आणि हा पेन आहे तर या पेनला मी ही नाही म्हणणार, या पेनला मला इट म्हणावं लागेल. समजलं? इट. आणि कोणतंही राम, राम, चंदू, मंगू, सीता, सुरेश, कोणतेही नाव घ्या. ठीक आहे, हे झाले तुमचे सब्जेक्ट. ओके, आणि या सब्जेक्टच्या आधारावरच आपल्याला सेंटेन्सेस तयार करायचे आहेत. हे प्लीज नीट लक्षात घ्या. ओके, सगळ्यात पहिले सब्जेक्ट म्हणून तुम्हाला हे घ्यायचं आहे. ठीक आहे, जसं तो जेवण करतो, आम्ही खातो, हे सगळे आम्ही, तो, तुम्ही, ते सर्व, हे सगळे याच्यामध्ये आलं. हे झाले सब्जेक्ट. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला काय पाहिजे? सब्जेक्ट नंतर दुसरी गोष्ट तुमच्याकडे असणार आहे, बेस व्हर्ब. आता व्हर्ब म्हणजे काय? व्हर्ब म्हणजे ऍक्शन. ऍक्शन म्हणजे काय? जी पण क्रिया तुमच्या समोर होत आहे त्याला आपण व्हर्ब म्हणतो. उदाहरणार्थ मी जेवण करतो, याच्यामध्ये करण्याची ऍक्शन आहे. पक्षी रोज गाणे गातात, याच्यामध्ये गायची ऍक्शन आहे. संयम सर आम्हाला इंग्लिश शिकवतात, याच्यामध्ये शिकवण्याची ऍक्शन आहे. सो हे जे व्हर्ब आहेत, आता हे व्हर्ब काय असतं, हे खूप मोठ्या गोष्टी आहेत. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर बेसिक पासून शिकावं लागेल. सो यू कॅन डायरेक्टली कॉन्टॅक्ट अस. ओके, पण ज्यांना जनरल आयडिया आहे त्यांनी प्लीज हे टेन्सेस शिकून घ्या. ओके फाईन. आता व्हर्ब म्हणजे काय? तर ऍक्शन. बरोबर. आता ऍक्शन जी आहे, उदाहरणार्थ खाणे, पिणे, उठणे, बसणे, झोपणे, जे काही ऍक्शन्स आहे. फाईन. आता हे ऍक्शन आहे, या ऍक्शन मध्ये त्याचे 3 पार्ट पडतात वेगवेगळ्या टेन्सेसच्या अकॉर्डिंग. सगळ्यात पहिले सिंपल फॉर्म झाला, म्हणजे ज्याला बेस वर्ब आपण म्हणतो. दुसरा जो फॉर्म आहे त्याला आपण म्हणतो पास्ट टेन्सचा फॉर्म, म्हणजे एखादी गोष्ट घडली. आणि तिसरा जो आहे तो परफेक्ट. ठीक आहे, म्हणजे घडलेली आहे किंवा संपलेली आहे ती गोष्ट. उदाहरणार्थ ईट आहे, ईट. आता ईट आहे, ईटचा बेस फॉर्म तर ईटच असणार आहे. एक सेकंड हा, ईटचा बेस फॉर्म तर ईटच आहे. ठीक आहे, हा पहिला फॉर्म झाला. सेकंड फॉर्म झाला ATE, एट म्हणजे खाल्ले, पास्ट टेन्स. आणि तिसरं आहे EATEN, ईटन. ईटन म्हणजे खाल्लेले आहे, खाल्लेला होता, खाल्लेले असेल, एखादी गोष्ट कंप्लीट झाली आहे. अशा प्रकारे ईट, खाणे, या शब्दाचे 3 व्हर्बचे फॉर्म झाले. पण तुम्हाला जेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा असतो तेव्हा तुम्हाला व्हर्बचा फर्स्ट फॉर्मच घ्यायचा, बेस फॉर्म घ्यायचा आहे. ठीक आहे, प्लस. आणि जर का सिंग्युलर जर का सब्जेक्ट असेल, सिंग्युलर म्हणजे काय? जर करणारा एकच व्यक्ती असेल, उदाहरणार्थ ही, शी, इट, राम. ठीक आहे, हे करणारे एकच झाले. यांच्यानंतर व्हर्बच्या फॉर्मच्या मध्ये तुम्हाला एस किंवा ES लावायचं आहे. आता कशा प्रकारे तुम्हाला सांगेल, फक्त कन्फ्यूज होऊ नका. फक्त एवढं समजा, कन्स्ट्रक्शन काय? सब्जेक्ट घ्यायचा,
बेस वर्ब घ्यायचा म्हणजे पहिला फॉर्म. ओके, त्याच्यानंतर आणि शेवटी ऑब्जेक्ट घ्यायचा. सिम्पल, काही टेन्शन घ्यायची गरज तुम्हाला नाही आहे. ठीक आहे, कन्स्ट्रक्शन समजलंय तुम्हाला. सब्जेक्ट प्लस बेसचा बेस फॉर्म म्हणजे वर्बचा पहिला फॉर्म, एस प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. हे तुमचा एक जनरल फॉर्म्युला झाला, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, आता बघा मी दररोज, आता एक्झाम्पल बघूया आपण. ठीक आहे, एक्झाम्पल आहे की मी दररोज शाळेत जातो. मी म्हणजे करणार एकटा आहे मी. ओके, मी दररोज शाळेत जातो. हे थोडं अपवाद आहे, याच्या ठिकाणी हे करायची गरज नाहीये. ओके, मीला काय म्हणतो, आय हे झालं तुमचा सब्जेक्ट. ठीक आहे, याच्यानंतर तुम्हाला काय डिसाईड करायचंय तर ऍक्शन, सब्जेक्ट प्लस व्हर म्हणजे ऍक्शन. ऍक्शन काय, जायची ऍक्शन आहे बॉस, याच्यामध्ये जायला आपण गो म्हणतो. ठीक आहे, हे गो घ्या इथे. ठीक आहे, सब्जेक्ट प्लस आय गो, आता गोच येणार हा, वर्बचा पहिला फॉर्मच येणार. आय गो, कुठे जातो, टू स्कूल आणि एव्हरी डे. ठीक आहे, अशा प्रकारे मी जातो शाळेमध्ये रोज. झालं सेंटेन्स म्हणलं. ओके, आय क्लिअर. अशा प्रकारे मी रोज शाळेत जातो. ओके, नेक्स्ट बघूया आपण काय सेंटेन्स आहे की ती रोज भाजी बनवते. ती म्हणजे ती, शी 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 हे सिंगल झालं. ठीक आहे, फक्त आय सोडून बाकी जितके पण सिंग्युलर प्रोनाउन किंवा नाऊन आहेत त्या ठिकाणी तुम्हाला मी काय सांगितलं होतं, वर्बच्या फॉर्म नंतर एस किंवा ईएस लावायचं आहे. जसं ती, शीला आपण ती म्हणतो किंवा ती म्हणजे शी. ओके, ती काय करते, ऍक्शन काय, बनवण्याची ऍक्शन आहे. बनवणे म्हणजे कुक म्हणूया आपण, जेवण कुक करतात ना, बनवतात ना. ओके, शी आणि कुकच्या नंतर तुम्हाला एस किंवा ईएस घ्यायचं. तर कुकचं काय बनणार, कुक्स. सर शी कुक्स काय बनवते, व्हेजिटेबल्स एव्हरीडे, भाज्या बनवते. समजलं. सब्जेक्ट प्लस व्हर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट, हे गोष्ट लक्षात ठेवा, डोक्यामध्ये 100% ठेवा तुमच्या. ओके ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा, सूर्य हा पूर्वेला उगवतो. आता सूर्य हा तुमचा सब्जेक्ट झाला, त्याच्यामुळे सूर्य घ्या पहिले. कन्स्ट्रक्शन एकदा समजलं ना, बस तुम्हाला काही करायची गरज नाही, फक्त अप्लाय करायचं. सूर्य म्हणजे द सन. ओके, उगवण्याला काय म्हणतो, राईज राईज. पण सूर्य हा सिंग्युलर झाला, जसं राम सिंगल आहे ना, तर सूर्य पण हा सिंगल झाला, राईट. ओके, त्याच्यामुळे राईज म्हणजे उगवणे, वर्बचा पहिला फॉर्म राईज. तर या राईज मध्ये आपण एस लावलं, राईज. समजलं. तर द सन रायझेस कुठे, इन द ईस्ट. सूर्य हा पूर्वेला उगवतो. समजलं. अशा प्रकारे. सो सब्जेक्ट. ओके, बघा मी तुम्हाला सांगतो सब्जेक्ट वर्ब कशा प्रकारे आलं. हे बघा, हे झालं सब्जेक्ट द सन, रायझेस झालं तुमचं वर्बचा पहिला फॉर्म, आणि इन द ईस्ट झालं ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट झालं तुमचं सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, त्याच्यानंतर बघा आपण बघू शकता की आम्ही दररोज मराठी वाचतो. आता आम्ही म्हणजे वी हे प्लुरल आहे. आम्ही म्हणजे मी एकटा नाही. मी तुम्हाला म्हटलं की आम्ही तुमच्या घरी जेवायला येतोय, म्हणजे मी फक्त एकटा येणार नाही, माझ्यासोबत बाकीची मंडळी पण असेल. सो आम्ही हा अनेक वचन झालं. सो वी, त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी व्हर्बच्या फॉर्ममध्ये एस किंवा एस लावायची गरज नाहीये, फक्त रीडच ठेवा, व्हर्बचा पहिला फॉर्मच ठेवा. ओके, आम्ही याच्यामध्ये ऍक्शन काय आहे, वाचायची ऍक्शन, याला आपण रीड म्हणतो. ठीक आहे, रीड म्हणतो, घ्या रीड इथे. सो वी रीड. ओके, काय वाचतो, मराठी एव्हरीडे, मराठी रोज वाचतो. सिंपल. सगळ्यात पहिले जर तुम्हाला एक गोष्ट समजली की सब्जेक्ट नंतर व्हर्ब घ्यायचा, सब्जेक्ट नंतर व्हर्ब घेतला तर तुमचा अर्धा सेंटेन्स इथं सॉर्ट आउट झालंय बॉस, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके, आम्ही दररोज मराठी वाचतो, वी रीड मराठी एव्हरी डे. ओके, नेक्स्ट सेंटेन्स ॲज वी कॅन सी, पक्षी सकाळी गातात. पक्षी 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 म्हणजे एक पक्षी नाही, पक्षी गातो म्हटलं असतं तर एक झालं असतं, पण गातात म्हटलं तर अनेक आहे. सो बर्ड्स हे प्लुरल झालं. रामायण सीता ना, तर बर्ड्स. ओके, गाणं, गाण्याला काय म्हणतो, सिंग म्हणतो भाई, सिंग. सिंग इज किंग, सिंग. ठीक आहे, सिंग. तर बर्ड्स सिंग. आणि जर फक्त बर्ड असलं असतं तर काय केलं असतं तुम्ही, या सिंगच्या नंतर एस लावलं असतं. पण बर्ड्स हे प्लुरल आहे, त्याच्यामुळे तुम्हाला व्हर्बचा सिंग्युलर फक्त सिंगच घ्यायचं आहे. सो बर्ड्स सिंग कुठे, इन द मॉर्निंग, सकाळी गातात भाई बर्ड्स. ओके, अशा प्रकारे आपण शिकलेलो आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्सचे सेंटेन्स तयार करू शकता. एक काम करायचं, या नंबरवर मेसेज करा, आम्ही तुम्हाला PDF पाठवू. त्या PDF मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स जे काही सेंटेन्सेस आहेत मराठीमध्ये ते तुम्हाला ट्रान्सलेट करण्यासाठी आम्ही तुम्हाला प्रॅक्टिससाठी तुम्हाला दिलेले आहेत. यू जस्ट हॅव टू कॉन्टॅक्ट अस ऑन दिस नंबर. ऑनलाईन क्लास, ऑफलाईन क्लास लावायचा असेल, बेसिक पासून शिकायचं असेल, बोलायचं असेल फ्लुएंटली, देन यू कॅन कॉन्टॅक्ट अस ऑन दिस नंबर. ऑफलाईन बेस्ट आहे, ऑफलाईनच या. पण जर का तुमच्याकडे दुसरा ऑप्शन नसेल, लांब राहताय, तर भाई आम्ही आहोत ना, का टेन्शन घेता. यू कॅन डायरेक्टली कॉन्टॅक्ट अस ऑन दिस नंबर फॉर ऑनलाईन और ऑफलाईन बॅचेस. थँक्यू सो मच. वापस भेटूया आपण
प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये आता 4 दिवस फक्त प्रेझेंट कंटिन्युअस चालणार, मग पुढचे 4 दिवस पास्ट चालणार, नंतर पुढचे 4 दिवस फ्युचर चालणार. ओके, सो याच्या पुढच्या लेसनमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस शिकणार आहोत. जे आपण शिकूया त्याच्या आधी व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा आमच्या चॅनलला नक्की करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.